नमस्कार मित्रांनो, आज परत आपण प्रॉफिट काढलेला आहे. तुम्हाला पण वाटत असेल सर नेहमी व्हिडिओ बघण्यामध्ये काय अर्थ नाही, नेहमी प्रॉफिटच असतो. या मंथ मध्ये बघायला गेलं आपलं फक्त आज म्हणजे एक लॉस झालाय बघायला गेलं तर, अदरवाईज तर सगळे प्रॉफिट आहेत. डे आज 18 आहे. 18 पैकी जवळपास आपण 15 ते 14 दिवस प्रॉफिट मध्ये क्लोज केलं. 1-2 दिवस 200-300-500 रुपये लॉस मध्ये आणि एक दिवस फक्त लॉस बुक केलाय. ठीक आहे. आता आजचा बघा, आजचा ट्रेड खूप इंटरेस्टिंग होता. आजच्या ट्रेडनी खरं बघायला गेलं तर एकदम माझा घाम फोडला. आज मी थोडंसं एक एक्सपेरिमेंट केलं होतं. कारण मोस्ट ऑफ द काय होतं की 20-30 पॉईंट मी घेऊन एक्झिट करतो. माझा क्रायटेरिया तो आहे. आणि नेहमी असं बोलतो मी की मला कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळत असेल मी तेच बुक करणार. जास्त वेळ थांबण्यामध्ये मला इंटरेस्ट नसतो. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आजची माझी एंट्री या पॉईंटला होती 197. जसं हा याचं ही लेवल क्लोज झाली, आमच्याकडे ही लेवल होती, तर या लेवलच्या वर क्लोज झाल्यास मला बाय करायचं होतं. 194-197च्या आसपास बाईंग होतं. माझी बाईंग आजची होती 196. टाकून देऊया तुम्हाला. ठीक आहे, इथे दिसतंय बघा. 9:35 मिनिटं 43 सेकंद. ऑलरेडी ही ऑर्डर टाकायला लेट थोडंसं झालं, कारण नेट कनेक्शन मध्ये इश्यू झाला होता. तर थोडीशी ऑर्डर लेट गेली 43 सेकंद. तर 196 रुपयाला माझं बाईंग झालेलं आहे आणि मी विकलेलं आहे 233 रुपयाला. आजची क्लोजिंग 281. ठीक आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं डोक्यामध्ये की सर तुम्ही छोटे छोटे प्रॉफिट बुक करताय 20-30, पण 20-30 पॉईंट पण 40 पॉईंट 50 पॉईंट कन्सिस्टंटली बुक करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट मला असं वाटत होतं की बऱ्याच वेळेस मार्केट जर मी इथे इथे क्लोज करतोय, खूप ट्रेडमध्ये तुम्ही बघितलं असेल लास्ट की सर मी इथे क्लोज करतोय, या टॉपच्या आसपास वगैरे एक्झिट करतोय, मार्केट बरंच वर निघून जाते. तर बरंच ह्याला माझं एक सिंपल होतं एक उत्तर की मी ह्या गोष्टी ट्राय करून बघितल्या की ज्या ठिकाणी 10,000 रुपये प्रॉफिट झाले, 11,000 झाले, परत एक ट्रेड घेणार, परत लॉस करणार, लॉस मध्ये परत तो प्रॉफिट 3,000 रुपये राहणार. त्यापेक्षा मी जो सिंपल आत्तावाला जो अप्रोच फॉलो केलेला आहे त्या अप्रोच मध्ये जास्त प्रॉफिटेबिलिटी आहे आणि जास्त कामनेस आहे, वेळ जास्त मिळतोय. दुसरी महत्वाची गोष्ट की कन्सिस्टंट प्रॉफिट असल्यामुळे मेंटली जास्त शांत राहतो. कारण काय होतं की समजा आज मार्केट मी या पॉईंट मध्ये होल्ड केला आणखी वर आणि समजा हे खाली पडलं असतं, माझं ट्रेलिंग स्टॉपलॉस हिट झाला असता आणि त्या ट्रेलिंग स्टॉपलॉस मध्ये मला जो प्रॉफिट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी 10,000 11,000 बुक केले त्या ठिकाणी फक्त 3,000 ते 4,000 रुपये राहतात. त्यामुळे हा वाला अप्रोच जास्त बेटर आहे. तो तुमच्यावर डिपेंड करतो तुम्ही काय करायला पाहिजे. आणि आणखी ट्रेड थोडंसं एक्सप्लेन करूया. जसं मी तुम्हाला सांगितले तर माझी लेवल क्लोज झाली होती, त्या लेवल क्लोजिंगच्या बेसिसवर मी ते एंट्री टाकलेली. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा प्रश्न, सर तुम्हाला इमिजिएटली म्हणजे मी माझी बाईंग 196 ला 196 पासून तो डायरेक्टली गेलेला आहे 228 सहाय मारला, म्हणजे बऱ्यापैकी डिसेंट 30 पॉईंट मिळाले होते. 30 पॉईंट मला 12,000 रुपये प्रॉफिट चालू होता, आणि 12 नाही सॉरी 9,000 रुपये प्रॉफिट चालू होता. तर या केसेसमध्ये झालं काय की या पॉईंट पासून रिव्हर्स आला. या पॉईंट पासून रिव्हर्स याचं कारण सीपी होतं. ठीक आहे. आणि आपण स्वतःही बोलतो स्टुडंटला की या लॉजिकला प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे, पण मी म्हणलं की नाही थांबूया आपण. तर मी इथपर्यंत थांबलो होतो. आता एक गोष्ट काय की सर तुम्ही लॉस मध्ये जवळपास 20 पॉईंट थांबलात, 196 पासून 174 पर्यंत थांबले. तर कधी कधी असं वाटतं की हा लॉस मोठा आहे, पण नाही. मी मागे एक व्हिडिओ शूट केला असेल, तुम्हाला आठवत असेल की जर ही कॅन्डल हॅमर होणार होती, हॅमर झाली तर म्हणून मी थांबलोय. अदरवाईज ही जर कॅन्डल हॅमर नसते झाली तर मी एक्झिट केला असं. सेम लॉजिक आजचं पण होतं या ठिकाणी. हा एक सिक्रेट पॉईंट आहे आपला असं म्हणू शकतो आपण, की ज्या ठिकाणी मार्केट येऊन टच करून परत वर निघून जातं. ठीक आहे. तर या पॉईंटच्या वर जर पॉईंटच्या खाली थोडं जरी 5 मिनिटं जरी मार्केट थांबली, इव्हन 2-3 मिनिटं जरी मार्केट थांबलं आणि क्लोज केलं या ठिकाणी याच्या खाली, तर मी एक्झिट करणार होतो. ठीक आहे. तर सिक्रेट पॉईंट काय आपण नंतर डिस्कस करूया, किंवा आपण तो जनरली सेशन्स मध्ये डिस्कस करतो स्टुडंट सोबत. तर या पॉईंट पर्यंत मार्केट येऊन टच करून मोस्ट ऑफ द केसमध्ये परत वर निघून जातो. तर या पॉईंटला मी घाबरलो नाही, या पॉईंटला मी होल्ड आउट केलं. आणि जसं होल्ड आउट केलं दुसऱ्या कॅन्डलमध्ये जवळपास कॉस्टच्या वर निघून गेला, आणि आणखी 5 ते 10 मिनिटांमध्ये मार्केटने इथून ही जे जंप मारली, खूप मोठी जंप आहे, जवळपास हा 213चा प्रीमियम डायरेक्टली जंप मारून 230च्या आसपास गेला होता. हे आम्ही आज लाईव्ह ट्रेड पण केला. लाईव्ह स्टुडंट तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता. आणि एक सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगतो आणखी सगळ्यांना, जे लोक व्ह्युअर्स आहेत, व्हिडिओ बघतात रेग्युलर बेसिसवर, की सर हे जे काही चालले नाही सगळं लाईव्ह एन्व्हायरमेंट मध्ये चाललंय, लाईव्ह स्टुडंट सोबत चाललंय. त्यामुळे असं होतं की मला जो प्रॉफिट आहे डिसेंट प्रॉफिट दररोज बुक करायचा. याच्यामध्ये असं नाही करू शकत मी की सगळ्या स्टुडंट्स आहेत, स्टुडंट सोबत मी जास्त थांबू शकत नाही, कारण ऑलरेडी एवढी बॅच असते सोबत. त्या बॅच सोबत एवढा वेळ थांबणं म्हणजे इनकेस समजा की सर तुम्ही थांबले असते तर तुम्हाला एवढं मिळालं असतं, पण सर हे बनलेले 12:15 वाजता. ठीक आहे, 12:15 2:15 पर्यंत एवढा वेळ मी थांबू शकत नाही ट्रेडमध्ये. माझा असं सिंपल गणित आहे, मी नेहमी बोलतो. सर 10 मिनिटात, इव्हन हा ट्रेड 5 मिनिटामध्येच क्लोज झाला असता, मी इथे एक्झिट केल्यास 233च्या आसपास. इव्हन एवढा वेळ थांबून फक्त इथून हे 9:35 9:40 म्हणजे अर्धा तास थांबून फक्त मला 5 पॉईंट एक्स्ट्रा मिळाले. तर मी ऑलरेडी याच्या नेहमी अगेन्स्ट असतो की मला 5 मिनिटांमध्ये 9,000 मिळाले ते वर्सेस मला अर्ध्या तासामध्ये 11,000 मिळाले.
तर मी 9,000 चूज करणार जे 5 मिनिटांमध्ये मिळाले. ठीक आहे, मार्केटमध्ये नंतर परत ऑपॉर्च्युनिटी मिळेल तर मी आणखी 2-3 सिरीज घेऊन परत त्याला मी मल्टिप्लाय करेन. अदरवाईज आता गरज नाही. आता बघा, आज थोडंसं मार्केट डिस्कस पण करूया आपण. मार्केट डिस्कशन मध्ये काय झालं बघा, इथे येऊया आपण. तर हा जो एरिया होता, आपण जसं जनरली आपण म्हणतो की व्हॉल्यूम कॉन्सन्ट्रेटेड एरिया, तर हा जो एरिया होता या एरियामध्ये मार्केट टिकलं होतं. जर ट्रेड डिस्कस करायचं झालं तर हा एरिया, या एरियामध्ये मार्केट टिकलं होतं फर्स्ट 5 मिनिट्समध्येच. तर हे मला एक सिग्नल इथेच आला होता की मार्केट जर या कॅन्डलच्या वर इथं थांबलं तर मार्केटच बुलिश होणार आहे. आणि ज्या लोकांना मार्केटमध्ये काल बऱ्याच लोकांनी, माझ्या मित्रांनी पण बऱ्याच लोकांचं डिस्कशन झालं आमचं, तर त्या लोकांना असं वाटलं की वॉरची कंडिशन आहे ती आणखी जास्त एस्केलेट होईल, त्याच्यामुळे मार्केट आणखी खाली पडेल. त्यातलं बऱ्याच लोकांनी पुट घेऊन ठेवलेत, बऱ्याच लोकांनी फ्युचर शॉर्ट करून ठेवले ते. पण मार्केटने आज सगळ्यांचे स्टॉप लॉस सेट करून, जर तुम्ही डेली कॅन्डलस्टिक्स मध्ये बघाल तर, एकच मिनिट, तर मार्केटनी खूप चांगला पुल बॅक दिलेला आहे. कालचा जो फॉल होता मार्केटने त्याला पूर्णपणे एनगल्फ केलेला आहे. इव्हन सेम गोष्ट बँक निफ्टीमध्ये पण झालेली. हे बघा, पूर्ण कालचा जो फॉल होता पूर्णपणे रिकव्हर केला. बऱ्याच लोकांना काय होतं लक्षात घ्या की तुम्ही ट्रॅडिशनल टेक्निकल फॉलो करता. ट्रॅडिशनल टेक्निकल काय सांगतं की मार्केटचा कालचा हाय ब्रेक व्हायला पाहिजे, लो ब्रेक व्हायला पाहिजे, तो जो स्विंग आहे तो ब्रेक व्हायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की इन्स्टिट्यूशननी पोझिशन कोणत्या पॉईंटला क्रिएट केलेल्या आहेत, बरोबर ना. मार्केट प्रोफाईल सारखे टूल आहेत, त्यानंतर बरेच असे टूल आहेत ज्या टूलच्या थ्रू तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की त्यांच्या मोस्ट ऑफ द पोझिशन्स कुठे बनलेले आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे, एंट्रीज करायला पाहिजे, आणि त्या ठिकाणी मार्केटमध्ये गोष्टी फॉलो होतात. आपण जनरली बघा, हे जे लेवल्स आहेत, हे जे पॉईंट्स आहेत, ते आपण तेच पॉईंट्स ड्रॉ केलेले आहेत आणि हे खूप दिवसाआधी ड्रॉ केलेले आहेत. जर तुम्ही हे बघाल तर मागच्या वेनसडे त्याच्यापेक्षा आधीचे लेवल्स असतील, तर मार्केट त्या लेवल आज फॉलो करते. तर हे प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्सचा जमाना गेला, लक्षात घ्या. प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्स म्हणा, मार्किंग म्हणा, ह्या गोष्टी एवढ्या प्रॉपरली वर्क नाही करत. मी असं म्हणत नाही की अजिबातच वर्क नाही करत आहे, पण ते स्टॉप लॉस हंटिंग मध्ये मार्केट बेस्ट झालेलं आहे, कारण सगळ्यांना मार्केट बाहेर काढतं नंतर वर जाते. ठीक आहे, या केसेसमध्ये पण इव्हन आज आमचं लाईव्ह ट्रेड चालू होतं, एक स्टुडंट सोबत आमचं डिस्कशन झालं की सर इथे आपण एनगल्फिंग वगैरे पण ते आपण शॉर्ट करूया. मी म्हटलं नाही सर, नाही शॉर्ट करायला पाहिजे. इव्हन त्यांच्या 5 मिनिटांनंतर हा स्टॉक खाली पडला, तर त्यांना असं वाटलं की आपण घ्यायला पाहिजे, पण मी म्हटलं नाही सर, हा ट्रेडच बनत नाही. तर मार्केटने बरोबर इथे रिव्हर्स करून स्टॉप लॉस हिट केलाय. म्हणजे एका कॅन्डलमध्ये काय कमावणार, इथून इथपर्यंत मार्केट जस्ट खाली गेलं परत वर आलं आणि मार्केटमध्ये तुम्हाला एवढे ट्रॅप केले. ठीक आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की जे मार्केट आहे, मार्केटला तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. एक गोष्ट तुम्ही नोटीस करत असाल की मी खूप कमी ट्रेड टाकतो. एक ट्रेड असतो मोस्ट ऑफ द केसेस मध्ये, एक ट्रेड करतो, बस करतो. ठीक आहे, तर बघा ऍक्च्युली हा जो आहे तो आजचा प्रॉफिट आहे. ऑर्डर बुक तुम्हाला दाखवून देतो परत एकदा. ऑर्डर हिस्ट्री 196 ला बाय, 233 ला एक्झिट आहे. ठीक आहे, हेच आपण आता सांगितलं. थँक्यू. आजचा व्हिडिओ मला समजते की थोडासा लांब झालाय, पण थोडेसे इनपुट तुम्हालाही महत्वाचे आहेत की ट्रेडिंग कसं करावं. एक ट्रेड, 2 ट्रेड मॅक्स टू मॅक्स असायला पाहिजे. खूप ट्रेडिंग करू नका, प्रत्येक ठिकाणी ट्रेड करायचा प्रयत्न करू नका, कारण मार्केटमध्ये असं होतं की एवढी मोठी कॅन्डल बनली, बाय केलं, जसं बाय केलं खाली आलं, परत मोठी बनली, परत बाय केलं, परत खाली आलं, इथपर्यंत स्टॉपला सेट केलं, परत मार्केट वर गेलं. तर अशा कंडिशनमध्ये ट्रेड करणं बनत नाही. ठीक आहे, तर एक ट्रेड करा, प्रॉपर करा, आणि मार्केट पैसे देण्यासाठीच बसलेलं आहे. तुम्हाला पैसे थोडं स्लोली ऍडॅप्टेशन तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.